नमस्कार मंडळी. आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचं दहन होऊ दे आणि लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात सुखशांती येऊ दे अशी प्रार्थना करून आपण आजच्या भागाची सुरुवात करूया. हास्याचे ठिपके जोडत आनंदाची रांगोळी काढायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, कुटुंबाच्या आनंदात खडा टाकून हास्याचा फराळ मात्र खुसखुशीत करायला तयार आहे आपल्या सगळ्यांची लाडकी सूनबाई. चला तर बघूया आज त्यांच्या घरात काय धमाल घडते ते, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हो हो चालताना का होतं. हो बरं 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 ठीक आहे ठीक आहे. हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. नाही हे का आता आले सगळे घरी आले. हो येस देवा, आज दिवाळी आहे. आज तरी या घरात भांडणं नको देवा, प्लीज देवा. तुला माहिती आहे मी खूप शांत मुलगी आहे, मला नाही आवडत भांडणं. पण मला कळत नाही या घरातली लोक 2-2 मिनिटाला का भांडतात. मला अजूनपर्यंत कारण कळलेलं नाहीये. देवा, ह्यांना ना सद्बुद्धी देणं भांडण्याची. हा प्लीज आज दिवाळीच्या दिवशी नको. हा आणि तुला हॅपी दिवाळी. चालत चालत का होतं. हो हो चला चला हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. हो चालेल चालेल चला या मग भेटूया. हाय हाय आई, आपण एक फोटो काढूया. काढूया. दिवाळीचा फोटो. आई बाबा तुम्ही इथे बसा. ए मी इथे बस. हा मामा मामी तुम्ही इथे इथे उभे बस. राहा. आणि काका काकी नाहीये ना. मी काढतो फोटो. तुम्ही राहा. ए पुढे घ्या पुढे घ्या. हा ये. मस्त चम काढतो एकदम. ए वने बारीक झालीस का. अरे 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 इकडे बघा ना रे. क्या बात. एक 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 फराळा घ्या 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 फराळा घ्या सगळं घ्या. हा द्या द्या. असं फोटो काढ. या हा वा 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 काय दिसतात भाऊ सगळे. काढले चल, काढले. द्या, द्या. काका हे तुम्ही. अरे वा. रमेश, आई हा बाबांच्या आईच्या घरी देणारा चिवडा आहे का. म्हणजे यात हे बघा ना, खोबरं जास्त दिसतंय. खोबऱ्याचे तुकडे आहेत, काजू नाहीच आहे. हो नाही. खा बस बस. एक मिनिट, बाबांच्या आईना द्यायचा चिवडा म्हणजे नाही. असं काय करताय बाबा. आई 2 प्रकारचा चिवडा बनवतात ना. एका चिवड्यात काजू टाकतात आणि एकात हे असे खोबऱ्याचे तुकडे. आणि हा खोबऱ्यावाला चिवडा तुमच्या आईच्या घरी जातो. आणि बाबा एवढंच नाही हा, ते लाडूचे बेदाणे काढून बेदाणा नसलेला लाडू तुमच्या घरी पाठवतात आई आणि तुमच्या आईंना. थोडा तुझ्या तोंडात पण टाक. छान बनवला चिवडा. हो आणि बाबा आईने ना ह्या वेळेस स्पेशल तुमच्या आईसाठी काजू काढून मिरच्या पण टाकल्यात. कसं करू मी. नाही हे मिरच्या त्या ह्या तिखटाच्या नव्हत्या टाकल्या. चला काही काय लवंगी मिरच्या टाकल्यात आपण. ती तू आहेस ना. काय बोलते. हाताने ते काय बोलते. माझ्या आईला तू असं काजू काढून खोबरं टाकून चिवडा पाठवतेस. नाही ते असं वेगळा चिवडा बनवतेस. तुम्ही तसं वेगळं नाही बनवत आहे. आई दरवर्षी बोलते बाबू सुनबाई भोकाचे लाडू पाठवते. लाडूवरचे बेदाणे काढल्यावर भोकच राहतात ना. दिवाळी माझ्या आईच्या चक्कर नाही टाकत. कोलेस्ट्रॉल कोणाला आहे. हा? तेलाचा प्रॉब्लेम कोणाला होतो. तळणीचं खायला होतं का त्यांना. म्हणून गोडाचा प्रॉब्लेम कोणाला होतो. म्हणून थोडं वेगळं बनवते ना मी. अगं म्हणून खोबरं टाकशील. गोडाचा प्रॉब्लेम होतो मिरच्या टाकशील त्याच्यात. हा बोला. मलाच बोला. आई एवढं त्यांच्यासाठी बनवायचं पण सगळं माझ्याच वरतीच येणार. म्हणजे मी इकडे काय बनवायचं. पप्पा अरे माझ्या घरात निघ. बाबा दिवाळी आहे, तुम्ही मला घरात निघ. माझ्या आईला काजू देत नाही. निघ. तुमच्या आईला काजू देत नाही म्हणून मला दिवाळीच्या दिवशी घरात बाहेर काढणार. आई थांबा ना.
ए, जा. अरे माझ्या आईने मला लहानाचं मोठं केलं, तिला काजू देत नाही. लहानाचं मुलगी म्हणून बोलाल मला एवढं तुम्ही. निघ, जा, तू घरी जा. चालेल तुम्ही बोला, मी निघते आता. मला काय करायचं या घरामध्ये? ओ वहिनी, अरे तुम्ही परत घरातच आल्या. हे माझं घर आहे, मी नाही जाणार कुठे. बरं, कोण कुठे जाऊ नका दादा. बस बस. जाऊ दे, चला चला. माझ्या आईला देत नाही ती काजू. जाऊ दे, जाऊ दे, ए, पप्पा. दादा. म्हणजे काय दिवाळी. ती- मी इथे काजू खाणार, नाही. माझी आई खोबरं खाणार. नाही नाही जाऊ दे. Sorry, जाऊ दे जाऊ दे. शांत व्हा. त्यांची काळजी घ्यायची म्हणून मी एवढं सगळं नाही, ऐकलं नाही, तुम्हाला. शांत ठीक व्हा. आहे ठीक आहे. आई शांत व्हा ना जाऊ. please. शांत होते. सॉरी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. घ्या, घ्या, पाणी घ्या, पाणी. I'm sorry. हा, दिवाळी आहे दिवाळी आहे. हो, हो. अरे तुम्ही हे ह्यांच्यासाठी एवढं करणं. जाऊ दे जाऊ दे. आज हॅपी दिवाळी दिवाळी. हॅपी दिवाळी. वहिनी, मी काय तांबे आहे जे फुलपात्र तुम्ही माया उलट ठेवलं काय आहे ते? काय मला वाटलं मी Idea बसले काय- टी पॉइंट. अरे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पाहा, हसल्या ना, पावलं ते कसं करतील का? बसा. बसा, बसा, बसा. हसल्या बस ते बस चला महत्वाचं. चला चला चला. sorry. हॅपी दिवाळी हॅपी I'm so दिवाळी. sorry. हे बसा. I'm so sorry. सगळ्यांनी लाडू खावा. Happy एक दिवाळी, मिनिट मामा. इकडे. लाडू खा. तुम्ही अजून एक लाडू खा. अजून एक म्हणजे ठेव एक आहे ना. काय ना खदरे मारू खदरे काही बोलतो चटाचट मारतोय ते. अरे लागतं ना रे भाऊ. सॉरी सॉरी का वा, वा, वा. वा, मामा. एकदम मस्त आहे. मामा लय मजा करता येतात दिवाळीत. म्हणजे काय दिवाळी म्हणजे आपली एकदम जोरदार असते. वा. पण यावेळेस मला तुमच्याकडून गिफ्ट पाहिजे. देणार की ग. तुमच्या त्या चपट्या बाटल्या असतात ना, तुम्ही ते रॉकेट उडवायला देता, त्याची झाकणं पाहिजेत. ते मला ते म्हणजे ते झाकणांचं मी पडदा बनवणार आहे. मी बघितलंय ते फोटोवर. चला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दाजी काय काय म्हणती हा? माझ्या कसल्या सप्त्या वाटल्या. कुठलं आहे? हिचं कुठे काय ऐकतं, हिचं काय नाही. बाबा असं काय करता हिचं कुठे ऐकते म्हणून. बाबाच काल सांगत होते की चंद्रावर चांद्रयान कधी कधी जातं, पण मामाचं यान रोज एका बाटलीत चंद्रावर जातं. पण मी काय म्हणते मामा, हा जो फॉर्म्युला आहे ना रोज चंद्रावर जाण्याचा, आपण सायंटिस्ट लोकांना विकूयात आपल्या बस फॅमिलीसाठी. बेटा बस जरा. मामी खूप एक राहत या. बस, बस. अरे हॅपी दिवाळी. झालं ते सकाळी झालं. सकाळी 4 वेळा मिठा मारून झाले. तसलं काय म्हणलं तुम्ही. हे बघ, हे फॉर्म्युल्याचं मी नाही बोललो, ती बोलली. नाही नाही ती रिस्पेक्टचं वाक्य आहे. त्याच्या आधीच काय, त्याच्या आधी काय म्हणला तुम्ही. काय? अरे थांब मुस्कटात मारीन. मध्ये यायचं नाही आता. चाललंय ना आमच्या दोघाचं. काय म्हणला त्याच्या आधी. हे झालंय मग आता परत केलं होतं तुम्ही. आता नको. काय त्यांच्यावर कशाला आवाज चढवताय? अगं दारू पितो म्हणते ती. मग तुम्ही रोज पिताय? काय बोललेला? 5 वर्षापूर्वी दारू सोडली की नाही तुम्ही? सोडली आहे अगं. मग कुठून आल्या बाटल्या, कुठून आल्या? भंगारात घेऊन येताय? भंगारातनं बाटल्या आणते वेग. काय लागा मग ह्याच्यावर विश्वास ठेवताय तुम्ही. ही दाजी माहिती आहे का. काय हे फुगा काय बिन दारू गोळ्याचा वर जातोय का. हा? काय काय हे नको. ना काय तुम्ही कधीपासून दारू प्यायला लागला? अगं नाही. तुम्ही दारू सोडली होती ना? हा मग काय? हो. तायडे, तुला माहित नाही यांनी परत चालू केली. हा काय तुम्ही कधी? दाजी मला नाही थांबायचं. अरे दादा, 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 अरे असं काय पुढे या. इथं पुढे थांबा. ए, ऐका मी एक सांगू. मी एक सांगू. सांग, ऐका, सांग, मी एक सांगतो. आटली बाटली फुटली, भैयाची गाठ सुटली, कोणाची काय नाही केली, चुकली. हॅपी दिवाळी. चला चला चला. हॅपी दिवाळी. चला चला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बोल ना जरा. हॅपी दिवाळी. बायकोला समजाव ना, कुठं पण काय पण पचकते ते. मी समजवतोच आहे ना. ए, ए, हॅपी. हे पण बोलायचं नव्हतं तुम्ही ना. मला एकटंच केली. प्रत्येक वेळी माझी जीभ घसरते का. कसरली चालत गेली, रिक्षात बसली आणि माहेरी गेली. ती एवढी जीभ आहे तुझी. ही जी नागिण आहे ना, तिला वारूळ बांध, त्याच्यात झोप, उठू नकोस. किती बोलतोस रे मला सारखं 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 सारखं. ओ भोश रमेश, अरे जाऊ दे ना. ज्याला गेलं गंगेला मिळालं समज ना. अरे दिवाळीचा दिवस आहे, काय रडवतोय तिला. आपण घरात काय थांबतोय, बाहेर जाऊ, किल्ला बिल्ला बघू. हा, चला दिवाळीचा बाहेर जाऊ चला, आपण. चला. एक मिनिट पण काका, किल्ला बघायला बाहेर जायची काय गरज आहे. म्हणजे अहो असं काय करता, आपल्या घरात आहे ना किल्ला. बाबा सणासुदीच्या दिवशी तरी तो किल्ला बाहेर काढा ना. हो कुठला किल्ला? अहो असं काय करताय तुम्हीच. 20 मे 1999 ला काहीतरी चालता बोलता किल्ला आणला होतात ना घरात.
वा वा वा. कोण बोललं? काका सांगत होते परवा. आत या, आत या भाऊजी. पळताय कुठे? भाऊजी, मी तुमच्यासाठी इतकं केलं, तुम्ही मला किल्ला म्हणाला. अरे अरे चुकलं माझं बाबाला तसं नव्हतं मारायचं हो. किल्ला म्हणाला. मला किल्ला म्हणताना हा तुमचा भाऊ नाही दिसला कधी तुम्हाला? हा उघडा बंब बुरुज दिवसभर घरामध्ये फिरत असतो ते नाही दिसलं तुम्हाला कधी? शर्ट घालतो तेव्हा शर्टाची तटबंदी अशी फुटून ही बेंबीची विहीर दिसते ती नाही दिसली तुम्हाला? कधी काय बोलले नाही मी बुरुज झाले. मी कधी म्हणाले तुम्हाला भुंडा बुरुज? अरे बापरे, अरे दादा वहिनी काय बोलते रे? माझ्या बायकोला किल्ला कशाला बोललास? नाही नाही नाही, दादा अरे मी फक्त मजाक केली रे. मस्त कशाला बोललास? कशाला बोललास? हो बोस सरमेस इकडे. सरमेस म्हणते. अरे तुझ्या बायकोला जरा समजाडणार आहे. अरे वहिनी सोबत भावा बहिणीचं नातं आहे माझं. आता रागे भरली ती काय कर वहिनी. अरे माझं चुकलं ना. अरे बाबा हसल्या ना तुम्ही. तुम्हाला रागे नाही ना आता. इकडे इकडं ये. बरोबर ये. घरभरली नाही बरोबर ये. हे पण बोलायचं नव्हतं. हो, आज दिवसभरात पुन्हा एकदा जीभ जर बाहेर काढलीस तर त्या जिभेवर जळती पणती ठेवेन आणि तुला घराबाहेर बसवेन डेकोरेशन म्हणून. लक्षात आलं? तू सारखं बोल. ए मार कानाखाली कशाला रडवतो तिला? मी सणासुदीच्या दिवसात. चला बस चला 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 जरा बाहेर फटाके फोडायला चला. Sorry, I'm so sorry. चला चला फटाके फोडायला जाऊया. पण चला, बाबा चला. हा. तुम्ही कशाला येताय? म्हणजे मला पण फोडायचे फटाके. पण तुम्ही घरात फोडता ना बेडरूम मध्ये. बाहेर जाऊन कशाला फोडायचे फटाके? सारखे सारखे काय? हे कोण बोल? हा? हे कोण बोललं? आई तुम्हाला माहितीये आई काल सांगत होत्या बाबांना सांग फराळ जरा कमी खा. तसं नाही, आई लाडाने सांगत होते की आमच्या बेडरूम मध्ये ना गॅस चेंबर संध्याकाळचा चालूच असतो. आता दिवाळी आहे, फराळ खाऊन खाऊन सकाळपासून चालू होईल पाठपोट. तुम्हा सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे माझ्या गॅसचा? बाबा तसं नाही, लाडाने. काय प्रॉब्लेम आहे? हा? माझा गॅस आहे, मी करतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हा? माझं काय समजत नाही. मी एवढी मेहनत करतो, एवढासा त्रास सहन नाही करू शकत तुम्ही? बस झालं आता बाबा. ओरडून ओरडून काय बोलताय तुम्ही सर? ओरडून ओरडून बोलतात सगळे या घरात. दिवाळी आहे ना, एकमेकांवर नुसतं ओरडा. कधी समजून घेऊ नका एकमेकांना. सारखी आपली भांडणं 2-2 मिनिटाला. बरोबर बोलत होता श्रमे. तुम्ही सगळे ना कारेट्याच्या लायकीचे आहात. कारेट तुम्हा सगळ्यांना अंगठ्याखाली चिरडलं पाहिजे. हे कोण बोललं? श्रमेश. श्रमेश बरोबर बोलत होता काल. मी येतो सेंटरला. तू कुठे चाललायस? तू वाद काढलीस ना, ते आता पेटवतील. या सावकाश सावकाश दारू काढा. सावकाश दारू काढा. सावकाश दारू काढा. वा वा वा, भारी परफॉर्मन्स. आजपासून असं म्हणावं लागेल की बुरा न मानो दिवाळी है. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. मस्त होता जॉम. चांगला होता. येस प्रसादजी. हॅपी दिवाळी प्राजक्ता. हॅपी दिवाळी प्रसाद. अफलातून दिवाळी फराळासारखाच खुसखुशीत, कुरकुरीत आणि गोड परफॉर्मन्स. सगळ्या महिला फार छान दिसत आहेत
आणि पुरुषही सगळे देखणे दिसत आहेत. मजा आली. ओव्हरऑल उत्तम स्किट झालं, मजा आली. सई, उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता, उत्तम. आणि तुमच्या सगळ्यांची पळण्याची स्टाईल म्हणजे लेगे लेगे दिल ले गई अशी होती. फारच कमाल, फारच कमाल. जी काही कोरिओग्राफी होती ती मला प्रचंड आवडली. श्याम दादा, तुमच्या स्पिरिटला माझा सलाम. कारण बुरुज म्हणून उपमा दिली, तांब्या म्हणून भांडं ठेवलं, पण तुम्ही ते ज्या प्रकारे रिसीव्ह करता त्याला एक खूप मोठं हृदय लागतं आणि ते तुमच्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. खूपच भारी. प्रसाद दादा, सटल अँड हाव, फारच मजा येते तुला बघायला. तू असा फ्लो होतो स्किटमध्ये, फार मजा आली. स्किटच्या शेवटी असं म्हणालात तुम्ही की मला फटाके फोडायचेत, तर मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेन की प्लीज खरे फटाके फोडून वातावरण दूषित करण्यापेक्षा हास्याचे फटाके फोडून वातावरण मंगलमय करूया. धन्यवाद. धन्यवाद. येस येस, मी ऐकणार आहे हे. अगदीच अगदीच. मी तुम्हाला सगळ्यांना एकाच अटीवर इथून जाऊ देईन, ते म्हणजे सगळ्यांनी असं असं जायचं. थँक्यू सो मच. कम ऑन. मंडळी, असं म्हणतात की एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हातालाही कळलं नाही पाहिजे. पण जेव्हा हे दान आपल्या खिशाला कळतं तेव्हा काय गंमत घडते हे आता आपण बघणार आहोत पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी विनोदवीर. ओ हेम्या भाऊ, अरे सुरू करा ना. करे अरे श्याम्या भाऊ, अण्णा नमस्कार. श्याम्या हेम्या कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2023 मध्ये मी संचालक श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर गहिर त्यांना म्हणजे या गहिरचं काय करायचं बुवा. अरे या गहिरला कोणीतरी सांगा रे. अरे गैर गैर म्हणजे बैलतोच गैर ना रे. तर एवढं गैर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. वा वा, टाळ्या टाळ्या. मंडळी, साधारणतः 20-1 वर्षापूर्वी आम्ही हे प्रतिष्ठान सुरू केलं. म्हणजे विस्मृतीत गेलेल्या खेळांना वैभव प्राप्ती मिळवून देण्यासाठी आम्ही हे सुरू केलं. बरं, म्हणजे विषामृत, गड्डा जब्बू, माझ्या आईचं पत्र हरवलो, अजून बुवा गाडवाला शेपूट लावणं, आट्या पाट्या, चिप्पर पाणी, काठी पाणी, आबाद उभी, हे जे खेळ आहेत ना यांना इतर खेळाच्या मानाने प्रतिष्ठा दिली जात नाही ना हो. म्हणजे हे बिचारे तोंड पाडून बसलेले असतात. या खेळांना लुल्लू लुल्लू समजले जातो. खरंय खरं. तर या खेळांना प्रतिष्ठा मिळवून द्यायचं काम आम्ही करतो बा. आणि मला तुम्हाला सांगायला खरं आनंद वाटतोय की आमच्या या प्रतिष्ठानमध्ये असे गचागच लोक येतात, दणदण खेळतात आणि रपारप पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये असे यशस्वी कारकीर्द करतात बुवा. बरोबर आहे. आता याचं मूर्तिमंत उदाहरण आमच्या एरियाची शान शिवाली परब ही एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. म्हणजे हिला तर नाही ना, म्हणजे या गल्ल्यांमध्ये वाढलेली आहे ही. 5-1 वर्षांची होती तेव्हापासून पाहतोय मी हिला. भावाचा बनियान घालून फिरायची इकडे तिकडे. म्हणजे हिची जी माडी आहे ना, माडी हिची आई ती गुळ साखर वगैरे आणायला पाठवायची ना, तर ते सायकलच्या टायर असतं ना ते घेऊन असं गच्च 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 फिरायची ती गल्ल्यांमध्ये. आता तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही, पण ही जी महाराष्ट्राची क्रोश आहे ना, हिला कोणी एका काळी बुवा आमची जांभळा काबरा चोरली म्हणून झाडावरच्या माकडांनी थोबडवलं होतं. हिचे ना हिचे कान पट्टे लाल करून टाकले होते. पण ही बी बलती बाकर होती ना. म्हणजे जे माकडं झाडावर शांतपणे बसलेले आहेत बुवा त्यांना ए पूर्वज असं चिडवायची. पण ही आमच्या प्रतिष्ठानमध्ये आली आणि तिच्या काया पालट झाला. 6 महिने ना, 6 महिन्यानंतर आहे ना राज्यस्तरीय भिकार सावकारची स्पर्धा होती, त्याच्यात सर्वोत्कृष्ट भिकार म्हणून ही निवडली गेली. कमाल केली हिने. शिवाली, हे तुझ्या 534K फॉलोअर्सना माहिती आहे. आणि म्हणजे त्याच्यानंतर हिने मागे वळून पाहिलेलं नाही नाही. आज पण हे जे एवढे मोठे कॉमेडी स्टार समीरजी चौगुले साहेब आमच्या कार्यक्रमाला आलेले आहेत, हे केवळ आणि केवळ तिच्यामुळे.
एकदा जोरदार टाळ्या शिवालीसाठी. आता मी समीर चौगुले सरांना विनंती करतो की त्यांनी शिवाली परभीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा बुवा. हे मागो. थँक्यू थँक्यू. आणि आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून जे मानधन देतोय ते तिला द्यावं बुवा. आणि सगळ्यात महत्वाचं धाकलपंची आठवण म्हणून तिला आम्ही टायर आणि काठी देतोय, त्याचाही तिने स्वीकार करावा. टायर काठी. या शिवाली. आणि प्रेक्षकांच्या आग्रह असतो. इमोशनल झाले. विकास फोटो काढ रे. चांगला काढा. अरे सर त्यांचा राहू दे, माझं नाही नाही सर तुम्ही पण या ना. या ना सर. वा 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 वा. आणि प्रेक्षकांच्या आग्रह असतो हे टायर तिने गच फिरवून पण दाखवा. टाळ्या झाल्या पाहिजे याच्यावरती. सगळी तुमची पसंती आहे. ठीक आहे, माझी पण एक इच्छा आहे. कुठली? तू माडी बन. नाही शांबा वार बना ना हो बना. तुम्ही माडी बना, मी दुकानदार बनत बन. चला चला चला. हा पुरी करता बरं. हा गचाक 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 मनी सोनचिडी आता ये. गचाक गचाक. दुकान मा जायचं नाही ना, छटाकभर शेंगदाणा लई येत जातास. गचाक 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 गचाक. वा दादा काय शेंगदाणा देतास? कितला जोईचे? छटाकभर. हायले छटाकभर शेंगदाणा होय. हा गचाक 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 अरे गचाक. उठी का तू? वा माडी. अरे लय उनी शेंगदाणा. लय उनी. गुन्नी शेम आहे म्हणी पोर. गचाक गचाक. वा वा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या या सुंदर. आता मी शिवालीला विनंती करतो की तिने 2 शब्द बोलावे बा. मी एकदा जोरदार टाळ्या झाल्या बोलावं लागेल शिवाली. या बर ठीक. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी श्याम्या हेम्या कला क्रीडा मंडळाला म्हणजे खरंच थँक्यू सो मच की त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. अरे आणि योग्य वेळेत संस्कार केले माझ्यावर. आणि कदाचित त्याच संस्कारांमुळे आज मी द ग्रेट समीर चौगुले यांच्यासारख्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर स्टेज शेअर करते. थँक्यू थँक्यू दोघांनाही खरंच खूप खूप थँक्यू. आणि थँक्यू सो मच सम्या दादा की तू माझ्या एका शब्दावर आज गेस्ट म्हणून इथे आलायस. नाही खरंच खरंच तू खूप भारी आहे समीर दादा. आणि हे खूप आहे माझ्यासाठी. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यभराची कमाई आहे ही की तू माझ्यासाठी आज इथे आलेला आहे. आणि तू खूप ग्रेट आहेस रे समीर दादा. नाही थांब मला बोलू देत. मला अडवू नकोस. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की नाही सांगता येणार मला की सम्या दादा माझ्यासाठी काय म्हणून. तो खूप काही आहे माझ्यासाठी. म्हणजे आज तुम्ही या शिवाली परबला बघताय ना, ती शिवाली परब काही नव्हती. ती आज जी कोणी आहे ना ती फक्त आणि फक्त माझ्या सम्या दादामुळे आहे. तो खूप ग्रेट आहे. म्हणजे मला अजिबात बोलायला लाज नाही वाटणार की सम्या दादाने मला घडवलं आहे, मोठं केलं आहे. मला जे काही येतं ते सगळं दादाने केलंय, दादाने शिकवलं आहे. तो खूप कमाल आहे. मला तो खूप आवडतो. तो आदर्श आहे माझा. अरे नाही तू भंगच नाही ना करत माझी. हे काय बोलतेस तू? तिथे हास्य सेटवर तर ढुंकून बघत नाहीस कधी कधी. हे अचानक काय केलं हे? दादा खरंच मी मनापासून बोलते. अरे पण एवढं नाही केलं. आता ओळखतो 3-4 वर्ष झाली, त्याच्यात काय एवढं कोणी काय? दादा खरंच मी मनापासून. मला माहितीये दादा एक्सेप्ट नाही करणार. तो खूप भारी आहे. पण दादा तुला नाही माहिती म्हणजे पावलो तुझ्या न कळत तुझ्याकडून इतक्या गोष्टी शिकत आले ना मी. म्हणजे तू कामाच्या बाबतीत कसला भारी आहेस. तुझी निष्ठा, एकाग्रता,
तुझं झपाटले पण कामाबद्दलच आई ग. दादा पावलो पावली काही ना काही शिकत असते मी तुझ्याकडनं. आणि हो आता आठवलं म्हणून तुम्ही सगळे समीर दादाला ऍक्टर म्हणून ओळखता, रायटर म्हणून ओळखता, पण समीर दादा खूप मोठा दानशूर व्यक्तिमत्व आहे. काय सांगता? अरे बापरे. नाही म्हणजे दान करतो तो खूप ग्रेट आहे. आणि सगळ्यात ग्रेट गोष्ट म्हणजे ह्या हाताचं ह्या हाताला कळूही देत नाही. सोशल मीडिया तर लांबच राहिलं, इतका मोठा दानशूर आहे हा. नाही आणि म्हणजे मला असं वाटतं की सम्या दादा तू दानशूर सूर्य आहेस. आणि ह्या सूर्याच्या किरणांच्या प्रकाशात आम्ही वाढतोय. मला खूप भारी वाटतं. आणि तुझा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज मला मिळालेलं मानधन मी ह्या संस्थेला दान करते. अरे अरे एकच मिनिट. काय झालं दादा अरे नाही रेडी आहेस का तू? दादा तू पण ये. या ना सर या ना. हात लावा ना हात. तुमची पण पोरगी आहे. अगं नाही. अरे वा. फोटो काढ रे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अरे नाही वेडी आहेस का? नाही मी काही मोठं काम करत नाहीये. माझ्यामुळे इन्स्पायर होऊन काही गोष्टी होत आहेत. नाही दादा आहे ना दादा, म्हणजे जिथे कुठे जातो ना त्याला ते मानधन मिळतं ना ते संस्थेला दान म्हणून देतो. सगळं देत नाही. सगळं नाही पण तो नाराजही नाही करत. त्यातलं थोडंसं आपल्याला बघ मला असं वाटतं की कलाकार म्हणून आपण काही कर्तव्य आहेत समाजाप्रती ती आपण केली पाहिजेत कुणाला न सांगता. नाही समीर सर अहो तुमच्या गुन्हा मला माहितीच नव्हता हो डायरेक्ट. अरे बापरे म्हणजे ग्रेट आहे तुम्ही सर. ग्रेट आपलं कर्तव्य आहे ते करत असतो. खरं एक मिनिट सर बसून घ्या सर. अरे बापरे कार्यक्रम बघा सर काय योगायोग आहे हो. म्हणजे आता आमच्या खजिनदाराने तुमचे जे काही 50,000 रुपये मानधनचे होते ना ते तुम्हाला ट्रान्सफर केलेले. जरा चेक करून घ्या ना. 50,000 आहे पूर्ण बरं का. हा आले मला मेसेज आला मला. पण आता इकडे ट्रान्सफर करायची काय गरज? नंतर केलं असतं ना. नाही सर तुम्ही बोलले होते ना मानधन मिळाल्याशिवाय मी भाषणाला उभाच राहणार नाही बुवा. नाही जस्ट एक कॉमेडी केली हो. असं कधी असतं काय? तुमची कॉमेडी आम्ही सिरियसली घेतली. शिवाचा कार्यक्रम आहे असं करेन का मी? जरा 2 मिनिटं. शिवा मला ह्यांना थोडेसे ट्रान्सफर करायचे मी डोनेट करायचे आहेत. मी करू का? ऑफकोर्स दादा विचार. पण तुझी इच्छा असेल तर हा म्हणजे जबरदस्ती नाही. अगं नाही जबरदस्ती. आता तू म्हणालीस म्हणून मी तुला तर माहिती आहे मी करत असतो. हा पण एकच आहे कुठे सांगायचं नाही. असं नाही होणार माझ्याकडून. असं प्लीज करू नको. मी सांगणार आहे. अरे यार नको असं करू. अगं मला करायचं आहे मी करतो आहे. प्लीज कर पण मी सांगणार आहे सगळ्यांना. बरं ठीक आहे सांग. पण बाकी कधी सोशल मीडियावर टाकू नको. ठीक आहे नाही सांगणार पण दादा तू खरंच थँक्यू सो मच. माझ्या संस्थेला दान करतोय तू माझ्यासाठी. तू खरंच खूप ग्रेट आहेस दादा. केलेत मी आता त्यांना सांगू नकोस कळलं. आपण कार्यक्रम पुढे घेऊया. दॅट्स इट. चला कार्यक्रम सुरू करूया. हो सर. येस चला. काय होणार रे? अरे काय होणार रे? अरे सर तुम्ही जे पैसे ट्रान्सफर केले ते मिळाले बरं का? अरे कळलं तुम्हाला? मला काही सुधरत नाही सर. तुम्ही महान आहे. अरे नाही सॉरी. एवढं काय करताय? अरे सर तुम्ही किती मोठ्या मनाचे सर हो. मी बोलले होते ना दादा असाच आहे. अरे मी तर म्हणेन सर तुम्ही आहे ना दानशूर करणार. ओके इट्स ओके ना. काय तुमचे उपकार आहे सर. अरे नाही प्लीज बसा कंटिन्यू करा कार्यक्रम. अरे यार अरे सर अरे नाही मित्रांनो यांची जी दानशूरता आहे ना ती कमाल आहे बा. म्हणजे एका झटक्यात यांनी 5 लाख रुपये ट्रान्सफर केले आमच्या संस्थेला. माझं कर्तव्य आहे मी केलं. काही मोठी गोष्ट केलेली नाही. 5 लाख रुपये ट्रान्सफर केले. अरे मग त्याच्यात काय आहे? तू किती 5 लाख रुपये. सर
गुरु भाजलं काय देव आहे देव. भाजलं का भाजलं हो दादा, तू 5 लाख रुपये ट्रान्सफर केलेस. सरांनी आनंद झालाय बाबा. मला माझ्याकडे हो दादा, थँक्यू सो मच. किती ग्रेट आहेस तू दादा. अरे, नाही. पाया पडतो मी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या समीर चौगुले साहेबांसाठी. या दानशूर माणसासाठी. ह्या दानशूर मित्रांनो माणसासाठी. एक गोष्ट सांगतो तुम्हाला की इंटरनॅशनल आंधळी कोशिंबीर कॉम्पिटिशन भूतानमध्ये होणार आहे पुढच्या महिन्यात. आमच्या संस्थेकडे फंड नव्हता नाही. म्हणून आम्ही आमचे खेळाडू पाठवणार नव्हतो. पण आता या दानशूर करणारे आम्हाला जे दान दिलेलं आहे त्याच्यातून आम्ही खेळाडू पाठवू बुवा. हा सर तुम्ही ही जी कृती केली ना त्याला मी एवढंच म्हणेन बुवा की चौगुले तुझे 5 लाख हे 5 लाख नाहीये. नाही हे 5 लाख आधार आहे. आधार वर्ड आहे. सर मी तुमचा एक मक्कू घेऊ का सर? नका नका घेऊ हे बारीक आहे. अरे नका दोन मिनिट थांब 2 मिनिट मला 2 मिनिट द्याल का मला जरा हे 2 मिनिट शिवालीकडे. हो दादा, बोल ना. शिवाली प्रॉब्लेम झालाय शिवाली. नाही दादा, 5 लाख रुपये दिले. ऐक ना जरा अकाउंट कर नको. 5 लाख नव्हते ट्रान्सफर करायचे मला. जास्तीच हे ट्रान्सफर केलेले मला 5,000 रुपयेच ट्रान्सफर करायचे होते. 50,000 मिळाले त्यातले 5,000 ट्रान्सफर करायचे होते. चुकून ते तू मला चढवलंस ना. तू एवढं केलंस तेवढं केलंस मग ते असं करता करता एक्साइटमेंट मध्ये 5 लाख गेले का? 5 लाख गेले 5 लाख गेले 5 लाख रुपये गेले. तू कशाला एक्साइट होतो दादा एवढा? अरे मग होणारच नाही. एवढं 4-5 वाक्य कौतुकाची एकत्र कधीच कानावर आलेली नाहीत माझ्या. एखादं ठीक आहे तू एवढं सगळं तिकडे रडली बिडली मला 5 लाख गेले रे. 5 लाख गेले. खुर्ची लाव. खुर्ची आण रे. सर तुम्ही त्याच्यावर बसू नका. तुम्ही देव आहे. आणा इकडे खुर्ची आण रे. अरे खुर्चीने काय होणार आहे? नाही सर ही देवाची खुर्ची सर. देव आहे सर. तुम्ही देव. या सर आरती ओळू का? नाही मला पैसे पाहिजेत. मला पैसे पाहिजेत. तू सांग ना तू मगाशी दिलेस ना पैसे. तुझं मानधन तिकडे दिलंस ना. मग मला पण लाज वाटली स्वतःची. तू देतेस मग मी का ना द्यायचं म्हणून मी दिलं. अरे दादा, मला 101 रुपये मानधन दिलं होतं रे. तुला कोणी सांगितलेलं तुझे 5 लाख रुपये द्यायला? 101 रुपयाचं दान केलंस तू. तुला काहीच वाटत नाही? मी 10 रुपयाचं करणार होते पण म्हटलं आपलीच संस्था आहे म्हणून सगळे देऊन टाकले. आणि तू स्पष्ट सांग ना मला 101 रुपये होते म्हणून. आता मला आता पैसे पाहिजे. नमस्कार. माती खाल्ली मग चूळ भरून घ्या. नाही हो अरे माती म्हणजे अशी जमिनीवरची माती नाही हो. हे बघा ऐका नीट ऐका. तुम्हाला मी जे पैसे ट्रान्सफर केलेत 5 लाख रुपये तेवढे मला तुम्हाला करायचे नव्हते. चुकून झालेत ते तेवढे. काय गंमत करता? कॉमेडी नाही करत आहे रे. कॉमेडी नाही करत. 5 लाखाची कोणीच कॉमेडी करत नाही. ऐका माझं नीट शांतपणे ऐका. मला जे पैसे ट्रान्सफर करायचे होते ते चुकून जास्त झालेले आहेत. तेवढे नव्हते करायचे मला. अरे बापरे, म्हणजे असं झालं का? असं झालं. मग किती ट्रान्सफर करायचे होते? 4 लाख करायचे होते? एवढं कोण करतो 4 लाख? मग मला 5,000 करायचे होते ट्रान्सफर. ते चुकून मी आता हे केलेले आहेत. हा हो 5,000. हो 5,000. आता मला पैसे परत द्या. उरलेले पैसे परत द्या. काय बोलताय तुम्ही? जास्तीचे जे पैसे ते परत द्या. कसे काय परत देऊ? लोकांसमोर मी एवढं बोलून बसलो ना तोंडावर पडेल मी. आणि तुमची तुमची तर इज्जत जाईल हो. इज्जत असेल तर जाईल ना. नाही इज्जत माझी. माझा होतं इज्जत काय? शिवा ऐक तू काहीतरी कर. काहीतरी तुझा एरिया तू काहीतरी कर रे. ऐका ना श्यामे दादा प्लीज. मी हात जोडते. हेमंत दादा प्लीज. मी खरंच हात जोडते. जेवढी केवढी रक्कम असेल परत करता येईल प्लीज करूयात ना आपण त्यांना. प्लीज प्लीज प्लीज. भाऊ तू बोल नाही तर. अरे शिवाली अरे दिली असते पण आता कुठून देणार? आमच्या संस्थेचा जो खजिनदार आहे ना त्याने 5 लाखामधून जे काही संस्थेवर कर्ज आहे ना ते सगळं फेडून टाकलं. फक्त 32,000 रुपये उरलेले. आता काय करायचं? किती एवढी काय घाई आहे त्याला? पण थांब ना जरा 5 मिनिटं तर थांब. लगेच देणी देऊन टाकली. एवढी काय घाई आहे? मला पैसे दे रे. उरलेले किती उरलेत? 32,000. ऐका ना बँकेत मिनिमम बॅलन्स 10,000 ठेवावा लागतो. तो ठेवा. 22,000 तर द्या परत मला. 22,000 द्या मला परत द्या. एक मिनिट देतो. एक मिनिट अजून एक महत्वाचं काम आहे. ऐक कार्यक्रम सुरू करतो. सगळ्यात महत्वाचं काम घे. पैसे गेले इथे जे घडलं ते हास्य जत्रेच्या सेटवर सांगायचं नाही. शपथ येतो. हसू नको. हसू नको. ते सांगायचं नाही. कळलं? 200 लोक आहेत तिकडे. दत्तद्रष्ट लोक आहेत. त्या सईला 10 वर्षांपूर्वी माकड चावलं अजून सुनवतायत तिला. माझा किस्सा तर हॉल ऑफ फेम मध्ये जाईल त्यांच्या.
शपथ आहे हा पैसे कमवता येतील पण हे साली इज्जत गेली ना सतत ऐकवतील मला हा शपथ आहे तुला मला माहित नाही ना अजून ग्रुपवर टाकायचं नाही नाही पण दादा ते मगाशी तू ते दान करत होतास ना तेव्हा माझे मॅनेजर आहेत ना त्यांनी ते व्हिडिओ ते लाईव्ह केला आहे इन्स्टावर. काय गरज आहे तिला सांग ना. म्हणजे काही टेन्शनच नाहीये त्याचं. खरं तर आपल्या ग्रुपमधलं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधलं कोणीच नव्हतं तिथे. आता तिकडे ऑनलाईन कोणीच नाही बघितलं. डिलीट करायला सांगितलं. मग ठीक आहे. पण एक माणूस होता. कोण? प्रसाद ओक. झालं म्हणजे एव्हान आता जो बायडनला सुद्धा कळलं असेल. वा 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 बिचारा आमचा सम्या दादा. मस्त होती कॉन्सेप्ट. शेवटचा पंच तर मला फारच आवडला. तुम्हाला तो कसा वाटला प्रसाद दादा? मस्त. एक मिनिट. या बायडन I'll get back to you. I'll get back to you. भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि मस्त फुलवलीत तुम्ही सगळ्यांनी. मजा आली. नाईस. सई खूप भारी परफॉर्मन्स होता. शिवा, मी आज काय ऑब्झर्व केलं माहितीये का, तू बेअरिंग इतकं सुंदर पकडलं होतंस. म्हणजे एखादी नटी जेव्हा अशी बसलेली असते तेव्हा शून्यात नजर लावून ती जी लाजत असते ना, तशी तुझी लाजत होतीस ना, त्याला तोड नव्हती. कमाल. हे म्हणता तुम्हाला आनंद झाल्यावर तुमचा जो कांगारू झाला होता तो खूप आवडला आम्हाला. खूपच भारी. तुमच्या निमित्ताने आज गाढवाला शेपूट काढणे, आईचं पत्र हरवलं, आंधळी कोशिंबीर या खेळांना अनेक वर्षांनी भेटलो आणि असं वाटलं की पुन्हा हे खेळ खेळावेत. तर मी विचार करते की आता दिवाळी आहेच तर ह्या खेळांना एकदा ट्राय करायला हरकत नाही. पुन्हा आठवणींच्या गल्लीत जायला आणि तिथे रमायला थोडा वेळ खूप आवडेल. खूप प्रॅक्टिकल आणि अशी एरवीच होऊ शकेल अशी कॉन्सेप्ट होती. सचिन मोटे सरांची कॉन्सेप्ट होती. मस्त. मला मजा आली. धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, एक होतकरू दिग्दर्शक आलाय एका कुटुंबाकडून सिनेमाचं नरेशन ऐकण्यासाठी. चला तर बघूया या नरेशनमध्ये काय धमाल घडते ते. जे नरेशन घेऊन मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि दादरचा अमोल बालेकर ओंकार राऊत. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो डिरेक्टर जॅकेट घातलंय. या साहेबांना एक पेक भरून. नाही सर, दुपारचे 3 वाजले. पेक कुठे? सॉरी अरे मोरे बिअर फोड. ओके. अहो नाही तसं नाही सर. बिअर नाही, मला दारू नकोच आहे. आपण मीटिंग साठी आलोय ना सर. मग आम्ही काय बॅटिंगला आलोय? आम्ही पण तुझ्यावर मीटिंग साठीच बसलोय ना. सर तुम्ही प्रोड्युसर्स? वाटत नाही. नाही वाटतंय सर. तुम्ही प्रोड्युसर्स. सॉरी असं. हां ते मी म्हटलं की थँक्यू, म्हणजे माझ्यासारख्या एका न्यूकमर डिरेक्टरवर तुम्ही एवढी रिस्क घेताय म्हणून. बेटा रिस्क में इश्क है भाई. असा हर्षद बोलला होता माहिती आहे. कोण हर्षद? तो शेअर मार्केट मधला बबलू. बबलू नाही सर, ते बिग बुल असतं सर. अरे मी तुला बोललो होतो बिग बुल म्हणून. पण मला थोडं असं वाटलं. तू म्हटलं बिल बुक, मी म्हटलं बिग बुल. मला माहिती आहे ना पण नाही याच्या चेहऱ्यावर बघून असं वाटतं हा मस्त पिक्चर बनवू शकतो. काय हा सर, म्हणजे असं काही. हा म्हणजे मला डायरेक्टर पिक्चर चांगलं झालं पाहिजे. येस सर. म्हणजे पिक्चरचा चांगला पैसा वसूल झाला पाहिजे. येस सर, पैसा वसूल होणार सर. थोडा फक्त पैसा टाकावा लागेल त्यासाठी. नो प्रॉब्लेम. किती टाकायला लागणार? 7-8 बोल ना, अवरे पुरतील. सर 7-8 लाखात नाही होणार सर सिनेमा. 7-8 करोड बोलतोय. करोड? करोड 7-8 करोड मला? म्हणजे काय? हा थँक्यू सर, थँक्यू. मी खरं तर आता बिअर फोडली पाहिजे. नको मला खूप. मला नाश्ता करणार का? नाश्ता नाही. हा नको. हॅश ब्राऊन पॅटॅटो अमेरिकनो येणार का?
नको सर. नको काय यू आर डिरेक्टर ना. नको नको. मग पव्व पव्व कांदा पव्व डायरेक्ट पव्व कांदा पव्व. हॅश ब्राउनीवरनं डायरेक्ट आपण पोव्यावर आलो सर. अरे आमच्या घरात जो माणूस येतो त्याचा आम्ही रिस्पेक्ट करतो. No, त्याला no. काहीतरी तू रिॲक्ट. नाही सर. आणि आम्हाला तो पिक्चर बनवायचा ना, ती हिच्यासाठी बनवायचा आहे. ही आमच्या पिक्चरची हिरोईन आहे. अच्छा ह्या कोण आहेत? ह्या कोण ह्या कोण म्हणजे माझी बायको रसिका. हो हाय नमस्कार. हा आणि हा आहे ना हिचा जुना लवर. व्हॉट? जुना लवर लवर आहे. एक्स बॉयफ्रेंड. एक्स बॉयफ्रेंड आणि तुम्ही पार्टनर आहात बिझनेस? नाही म्हणजे काय मी कसा थोडासा लिबरल माणूस आहे. ऑफकोर्स लिबरल. त्याच्यामुळे कसं काय आहे, मुलात कसं आहे, ह्या दोघांना लग्न करायचं होतं. अच्छा. पण दुर्दैवाने ह्या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. म्हणजे हिच्या बापाला हे मान्य नाही असं हिनं ह्याला सांगितलं. वास्तविक आहे ना हिचं माझ्यावर प्रेम आहे. काय समजलं ऍक्च्युली खरं सांगायचं असं हिने हिच्या बापाला सांगितलं. पण ऍक्च्युली ही माझ्या प्रेमातून बाहेर पडलीच नाही. काय नंतर ना आमच्या दोघांचं लग्न झालं. काय समजलं लग्न झालं पण हा नुसता बेचैन, याला थारच नाही. हा दिवस रात्र आहे का नाही सायकल घेऊन ना आमच्या दारासमोर घिरट्या घाली. एक दिवस थोबाडावर पडला. मग आम्ही दोघांनी त्याला मलमपट्टी लावली. तिथं आमची घट्ट मैत्री झाली का नाही. मलमपट्टी लावताना घट्ट मैत्री झाली. मुलात कसं आहे मला ह्याच्याशिवाय करमत नाही. अच्छा. ह्याला हिच्याशिवाय करमत नाही. हिला माझ्याशिवाय करमत. मला कसा कधी मध्ये करमत नाही करमत पण ह्याच्याशिवाय मला करमत नाही. काय समजलं अशी आमची घट्ट मैत्री आहे. त्याच्यामुळे आम्ही तिघ जण कसे एकत्र राहतो आणि तिघ जण एकत्र मजा करतो का नाही. काय नाही पिकनिकला जा कुठं म्हणजे फिरायला जा शॉपिंगला जा अशी मजा करता का नाही. वेगळंच तुमची अलगहीच रिलेशनशिप आहे. तरुणांच्या तोंडात मारेल असं तुम्ही नातं चांगलं आहे. पण या हिरोईन आहेत त्यांच्यासाठी आपण पिक्चर करतो. ओके या काय करतात? ती सुंदर दिसते. नाही मध्येच ती लाजते, मध्येच ती हसते. तिच्याकडे ना असं म्हणत तास बघावं असं वाटतं. आवरी गोर दिसते. नाही बरोबर आहे. पण ती काय करते म्हणजे ती लाजते हे नाही. मग ती काय करते म्हणजे तिला काय येतं. तिच्या पायात गोले येतात. म्हणजे कसं आहे चालून ना तिच्या पायात गोले येतात. मग तिला आम्ही बसवूनच ठेवतो आणि दिवस रात्र आम्ही दोघं तिच्याकडे बघत बसतो का नाही. काय येतं म्हणजे पायात गोळे येतात ह्या टॅलेंटवर आपण कसा सिनेमा करायचा मला सांगा सर. हो की नाही. काय ऍक्टर्स आहेत ना त्या हिरोईन आहेत त्या बोलल्या पाहिजे. त्या गप्पच आहेत. त्या खाता आहेत फक्त इथे बसून. त्या बोलत नाहीये. त्या गप्प काय मला कळत नाहीये. ती जाम लाजते. अच्छा. हाय 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 हाय. ए रस्ता नको ना रे तू लाजू. तू अशी लाजत तर मला जाम त्रास होत रे. म्हणजे तुझ्याशी लग्न नाही केलं त्याचा जाम त्रास होतो मला माहिती. अरे काय छोट्या गोष्टी अशा मनावर घेतोस. त्याच्यात काय आहे कसं आम्ही दोघं पण हा जुना लवर आहे ना तिचा. त्याच्यामुळे ह्याला त्रास होणारच ना. पण काय काळजी करतो. मी काय म्हणतोय रस्ते जरा बोल बघू. थोडस काय ती म्हणजे 4 चौघात ना ती लाजते का नाही. अख्खा कपकेक त्यांनी कोंबला तोंडात मगाशी तेव्हा लाजल्या नाही त्या आता याच्यासाठी काय लाजायचं. बोला ना काय 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 झालंय कळलं पाहिजे ना. डायलॉग्स असतात किंवा नुसतं लाजणं हसणं केळी खाणं ह्यावर आपण सिनेमा नाही ना करू शकत. प्लीज सर बोलल्या असतात तर ऐकायला बरं नाही. बोललं पाहिजे बरोबर बोललं पाहिजे. डायलॉग रस्ते बोल काहीतरी बोल तू बोल पटकन काय तर कळेल त्यांना. बोल रस्ते माझी शपथ आहे तू. मी काय बोलू. हे काय बोलतात मला काय कळतच नाही. कसा आमचा कसा आहे. चांगला आहे. चांगलं आहे. छान. पण आपण त्यांचं न बोलण्याची जी एक सुपर पॉवर आहे ती आपण जास्त आजमावूया या पिक्चर.
विथ ग्रेट सुपर पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. तर आपण ती पाळली पाहिजे. आपण त्याला जोपासूया. आपण काहीतरी हत्या किंवा खामोशी पुष्पक सारखा आपण असा एक चित्रपट करू, तसं काहीतरी मी रचतो. रचना कशाला पाहिजे? नाही, स्टोरी माझ्याकडे ऑलरेडी तयार आहे. काय राहणार नाही. म्हणजे आम्ही स्टोरी तयार केलेली आहे. बाउंड स्टोरी तयार आहे आमची. बाउंडेड स्क्रिप्ट यांना घेऊन येस ज्या स्टोरी त्या बोलतायत अशी स्क्रिप्ट आहे. हो रेडी आहे. काय आहे गोष्ट काय मोर्या शो हिम. मला स्टोरी कशी आहे माहिती आहे काय? ह्या दोघांचं ना एकमेकावर प्रेम असतं. अच्छा, म्हणजे हे पण काम हो करणार. हो, हे पण काम करणार, मी पण काम करणार आहे. एकमेकांचं ह्यांचं प्रेम असतं आणि मी मध्ये येतो. मध्ये येतो म्हणजे मी ह्यांच्या आयुष्यात येतो. ही मना बघते आणि माझ्यावर पळून जाऊन लग्न करते. मग आम्ही दोघं जण ना जातो कड्यावर हनीमूनला. एक कडा असतो ना, कडा हा इकडे एको पॉइंट असतो. एको पॉइंट. त्या एको पॉइंट वर जाऊन आहे ना मी हिच्या नावाचा पुकारा करतो, रसिका. आवाज रिव्हर्स येतो. मग पुढे स्टोरी पुढे सरकते. काय हे लोक हनीमूनला फिरायला तिकडे जातात. कडेवर जातात. तिकडं मी बघतो ह्यांना. मला जाम राग येतो. राग काय ना, राग येणारच नाही एखाद्याला. एवढा राग येतो की आमची तुंबल मारामारी होते. तुंबल मारामारी होते म्हणजे हंबरा तुंबली अशी मारामारी होते. हमरा तुंबली मारामारी अशी मार म्हणजे मी आला इकडं कुदरतो. तिकडं ना म्हणजे अशी फायटिंग तिकडं खूप अपेक्षित आहे. फायटिंग कसं आहे मुलात, कसा फायटिंग बघून ना लोकांना रोमांच उठला पाहिजे. रोमांच उठला पाहिजे. नंतर हा मला तुडवतो काय नंतर ह्यांना असा जाम तुडवतो आणि असा एक मोका बघतो आणि त्या कड्यावर याला खाली ढकलून देतो. नंतर आम्ही दोघे लग्न करतो. आमचा संसार सुखाने होतो. दिस इज द हॅपी एंडिंग असं ह्याला वाटतं. पण स्टोरी इथं संपत नाही. मी पुनर्जन्म घेतो. मी परत कड्यावर येतो. मी बघतो ही दोघं जण अशी बागडतात, खेळतायत. मी असा मोका बघतो आणि ह्याला कड्यावरनं ढकलून देतो. मग आम्ही दोघं जण लग्न करतो, सुखाने संसार करता. हॅपी एंडिंग आहे का नाही? असं या वासराला वाटतं. मग मी पुनर्जन्म घेतो. आणि तुम्ही यांना बघता आणि ह्याला कड्यावरनं खाली ढकलता. मी या बेबीला कड्यावरनं खाली ढकलून देतो. त्याच्यानंतर मग आमच्या दोघांची मैत्री घट्ट होते. दिस इज द हॅपी एंडिंग असं यांना वाटतं. पण मग मी पुनर्जन्म घेते आणि कड्यावर नाही यांना खाली टाकते आणि मग एकटीच कड्यावर बसून भेल खाते. हॅपी एंडिंग असंही वाटतं. आम्ही दोघं पण पुनर्जन्म घेतो. आणि काय हिला खाली ढकलता का? हिच्या हातातली भेल खाली फेकतो आम्ही. आणि मग आम्ही तिघं पण मस्त सुखात राहतो. दिस इज द हॅपी एंडिंग. संपला नाही. मग भेल पुनर्जन्म काय बोलताय सर? स्टोरी आहे. दाई आहे ही स्टोरी. भेळ कसं काय पुनर्जन्म? आणि तुम्ही दोन कसं मरायला पुनर्जन्म सर घेताय तुम्ही? तुम्ही पुनर्जन्म घेतो तेव्हा बाकीच्यांचं वय तेवढंच राहतंय का? ते वाढत नाहीये का वय? मला सांगा. लिबर्टी फिल्म थोडीफार घेतली पाहिजे का नको? ही मेंदूची पॉवर्टी आहे सर तुमच्या. ही लिबर्टी नाही आहे सर. असं नाही होत सर. जाळती सर, थिएटर जळतील तिकडे. अरे तीच अपेक्षा आमची. माझं व्याकरण चुकलं. जळतील म्हणजे लोक पेटवतील थिएटर. तुम्ही जाऊ नका तिकडे, तुमच्या सकट पेटवतील सर. सो सॉरी. हल्लीची तरुण पिढी आहे ना, त्यांना फिल्म मेकिंग मधलं काही कळतच नाही. आपल्या टायमातले जे होते ते मेन फिल्ममेकर. तुमच्या टायमातले फिल्ममेकर तुम्ही काय हडप्पा संस्कृतीत फिल्ममेकर होते तुमच्या? मी हडप्पा संस्कृतीत नाही. कोण आहे तुम्ही यार दोघं? तुम्ही काय चाललंय तुमचं? तुम्ही कशा राहताय ह्यांच्या बरोबर? मला नाही करायचंय. तुम्ही जा तिकडे. उठायचा प्रयत्न करू नका. मला पकडायचा प्रयत्न करू. मी नाही पकडणार आहे. वा 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 वा. आतापर्यंत मी ऐकलेलं सगळ्यात भन्नाट स्टोरी नरेशन होत आहे. कमाल, इंटरेस्टिंग ट्विस्ट होते. थँक्यू प्रसाद. छान होती कॉन्सेप्ट. आणि म्हणजे मी डिरेक्टर आहे, मी जॅकेट घातलंय. म्हणजे जॅकेट हेमंत पाटीलनी पण घातलंय. पण छान होता तो पंच. इंटरेस्टिंग होता, आवडला मला. बाकी काही असो,
पण भेळेचा पुनर्जन्म होईपर्यंत हास्य जत्रेचे सीझन चालू राहोत एवढीच प्रार्थना. वा 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 दादा सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. रसिका खाऊन खाऊन दमलीस का? मस्त, खूप छान अटेम्प्ट होता. सुरुवातीचा पंच तुझा होता राऊत स्वतःचा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुम्ही दोघे ना कुठलाही कॉस्ट्युमच नाही पण कुठलीही कॉन्सेप्ट पुल ऑफ करू शकता खरोखर. पुढच्या वेळेला आम्हाला या स्टोरीचं शूट बघायला नक्की आवडेल. आणि मंडळी, हास्याची ही दिवाळी अशीच चालू राहील. आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात. आणि आता लक्षात ठेवा, आता वीकेंड होणार आहे हसरा, कारण आता वीकेंडला तुमच्या भेटीला येते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.